पण आम्ही मात्र उलटा न्याय लावतोय. काय, मी एवढं देवाचं केलेलं आहे, मी एवढी देवाची सेवा करतोय, मग माझ्या आयुष्यात असं का? मग हा प्रश्न चूक आहे की बरोबर आहे? मी इथं या देव मंदिरामध्ये येतो, या मंदिराची मी सेवा करतो, या मंदिरासाठी मी खूप झटलेलो आहे, या मंदिरात मी खूप योगदान देतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यात दुःखाची घटना का? हा प्रश्न विचारावा का विचारू नये? बघा किती, हा प्रश्न विचारावा काय, विचारू नये. बरोबर. मग आता याच्यामध्ये सर्वसामान्य पद्धतीने विचार केला की काय होणार, प्रश्न विचारावा. आणि नारद भक्तिसूत्राप्रमाणे विचार केला, तू काहीतरी मिळवायसाठी जर भक्ती करत होतास तर तुझी भक्ती कशी आहे, सकाम भक्ती आहे, अपेक्षा ठेवून केलेली भक्ती आहे. आणि अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही पाठीमागच्या 5ही पायऱ्यामध्ये पाठीमागच्या 5ही पायऱ्यामध्ये बसणार नाही. भक्ती ही फक्त देवासाठीच करायची आहे, अन्य कोणत्या अपेक्षा ठेवून ती करायची नाही. किंबहुना जेव्हा मी भक्तिमार्गाला लागतो आणि अधिक तीव्र भक्ती करायला लागतो आणि त्याच वेळेला माझ्या आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा मी असं समजून घेतलं पाहिजे की देव माझी परीक्षा पाहत आहे आणि या वेळेला मला नापास होऊन चालणार नाही. हे बऱ्याच लोकांना पटत नाही ना. मी देवाचं केल्यानंतर देवानं माझं सगळं सरळ केलंच पाहिजे, आमचा काय आहे, आग्रह आहे. पण आम्ही पाहिजे ती तशी सरळ भक्तीसुद्धा करत नाही. मग आपल्या जीवनातल्या घडणाऱ्या सुखदुःखाला त्या देवतेला जबाबदार न धरणे हा शरणागतीचा महत्त्वाचा भाग आहे. मग हा स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही? हा स्वीकार म्हणजे आता इथून पुढं काय झाली, जाणत्या भक्तीकडे वाटचाल. जाणती भक्ती, सुदृढ भक्ती, ज्याला आपण डोळस भक्ती असं जी म्हणतो, ती डोळस भक्ती हीच आहे की माझ्या प्रापंचिक गोष्टीतल्या कमी जास्तला मी माझ्या देवतेला जबाबदार धरणार नाही. किंबहुना या प्रपंचाच्या सुखदुःखातून बाहेर काढून मला भगवंताचं आनंददायी रूप पाहायसाठी मी भक्ती करायला लागलो आहे. माझा प्रपंच नीटनेटका व्हावा म्हणून मी भक्ती करायची नाही, तर माझ्या प्रपंचाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण मला परमेश्वराची प्राप्ती व्हायला पाहिजे या आनंदासाठी मी भक्ती करायला लागलो आहे. आपण त्यासाठी करतोय का? आपण त्यासाठी करतोय. किती बारकाव्यानं पुढं जायला पाहिजे. शरणागतीमध्ये जेव्हा आम्ही विचार करतो शरणागत भक्तीचा, त्यावेळेला माझ्या प्रपंचाचा आणि भक्तीचा एकमेकाला जरासुद्धा स्पर्श करू द्यायचा नाही. जमणार आपल्याला? आम्ही काय करतो, आम्ही भक्ती करत असतानाच अशा अपेक्षा ठेवून करतो की त्या भक्तीला असं फळ आलं पाहिजे. म्हणजे आम्हीच ठरवतो भक्ती करायची, आम्हीच ठरवतो फळ हे असं असलं पाहिजे, आम्हीच ठरवतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतोय, 1.5 कोटीचं लॉटरीचं तिकीट काढायचं, स्वप्न रंगवायची. कशाची? 1.5 कोटीची. आणि ज्या दिवशी निकाल लागलेला असतो त्या दिवशी तो निकाल बघणार म्हणतोय जावा, फाडतोय आणि टाकतोय, काय लागलेलं नाही. मग त्यावेळेला आम्हाला बरं वाटतं काय वाईट वाटतंय? आधी 8 दिवस लॉटरीचं तिकीट काढून 1.5 कोटीची स्वप्न बघायची आणि निकाला दिवशी काय 1 रुपयासुद्धा लागलेला नसतो, त्या दिवशी खिन्न व्हायचं. असं शरणागतीमध्ये चालणार नाही. मग शरणागतीमध्ये भक्ती करत असताना कशी करावी? आता आम्हाला शरणागत पद्धतीनं भक्त व्हायचं असेल तर कसं व्हायला पाहिजे, तर माझ्या आराध्य दैवतेकडून मी प्रपंचासाठी काही मागणार नाही. आता यातले बरेच जण काय म्हणतील, आम्हाला प्रपंचात जर त्या सुख मिळत नसेल, आम्हाला प्रपंचात अपेक्षित लाभ जर मिळत नसेल तर मग ती भक्ती करायचीच कशाला? बरोबर आहे ना? आता तुम्ही असं सगळं सांगत निघाला की आमच्या जीवनाला त्याचा काय उपयोगच होणार नाही, तर त्यासाठी गीतेचा आधार घ्यायचा. गीतेमध्ये एके ठिकाणी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो माझी
अनन्य शरणागतीने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो, त्याचा योगक्षेम मी वाहतो. अक्रोडाचं झाड नावाची एक कथा आहे 4थीच्या पुस्तकामध्ये. त्या अक्रोडाचं झाड नावाच्या कथेमध्ये तो मुलगा अक्रोड खात असताना आपल्या वडिलांना विचारतो, हे अक्रोडाचं झाड दिसतंय कसं, ते लावतात कुठं, त्याला फळी कशी येतात, त्याला फुलं कशी येतात आणि ते कधी आपल्याला त्याचं फळ मिळतं आहे. तेव्हा मग ते वडील त्याला सांगतात की आत्ता आपण जे अक्रोड खातो आहे ते आमच्यातल्या कोणी लावलेले नाहीत, मागच्यानी कोणीतरी लावलेली असतील. कारण अक्रोडाच्या झाडाला फळच यायला 50 वर्षानंतर सुरुवात होते. जे झाड लावल्यानंतर किती वर्षांनी फळ येणार, 50 वर्षानंतर फळ येणार. म्हणजे तुम्ही आम्ही आत्ता जे अक्रोड खात आहोत ते कुणीतरी किती वर्षापूर्वी लावलेले आहेत, 50 वर्षाच्याही मागं लावलेले आहेत. त्यांना त्याचं फळ आहे. ज्यांनी लावलं आहे त्यांना अक्रोडाचं फळ कधीही खायला मिळत नाही. जे अक्रोडाचं झाड लावतात त्यांना कधीही फळ खायला मिळणार नाही. मग त्यांनी लावावं की लावू नये, लावावं की लावू नये. तुम्हाला असं सांगा, तुमच्या शेतामध्ये असं एखादं झाड आणून लावायचं आहे आणि ते झाड लावल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नातवाला याचं फळ मिळालं तर मिळेल. मग त्यावेळेला ते झाड लावायला आम्ही तयार होऊ काय? विचार करण्यात म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं आहे, मनाची विचाराची कक्षा विस्तार केल्याशिवाय शरणागती साधत नाही. कारण आपण 5व्या टप्प्यावर आहे. 5वा टप्पा जर व्यवस्थित समजला तरच शेवटचा 6वा टप्पा समजणार आहे. व शरणागतीमध्ये मी माझ्या देवाकडं प्रपंचासाठी काहीही मागणार नाही. माझ्या जीवनात दुःख आलं तरी त्याला मी देवाला जबाबदार धरणार नाही. दुसरं म्हणजे की मी काही झालं तरी माझा नियम मोडणार नाही. असं मी त्या देवाला शरण जाईन. बरोबर. आता असं शरण गेल्यानंतर तुम्ही त्या देवाकडे काही मागणार पण नाही. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईटाला देवाला जबाबदार पण धरणार नाही. तरीसुद्धा मनोभावे त्या देवावरती प्रेम करणार. उदाहरणार्थ, एखादी आई आपल्या लहान मुलाचं पालन पोषण करीत असताना हा मोठा होईल, त्यानंतर त्याला चांगली नोकरी लागेल, त्यानंतर तो मला बघेल आणि मग मला सुखाचे दिवस येतील, अशा अपेक्षेनं आई त्या मुलाचं संगोपन करते की प्रेमानं करते? बघा, आपल्या मुलांचं संगोपन करत असताना पालक लोक हा मोठा होईल, कुठेतरी चांगला शिकेल, मोठ्या पदावर जाऊन पोहोचेल आणि मग तो मला चांगल्या प्रकारे बघेल का बघून घेईल ते नंतर. तर या अपेक्षेनं ते काम केलं जातं आहे की हे बाबा लहान मुलं आहे, हे आपलंच आहे, आपणच जन्माला घातलं आहे आणि ह्याचा कळवळा आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नाही. तेव्हा पुढं तो मला बघू दे अथवा नाही बघू दे, तो शिकू दे अथवा नाही शिकू दे, मोठा होऊ दे अथवा नाही होऊ दे, पुढचं कोणी बघितलं आहे, आत्ता मात्र मी याला केसा एवढा सुद्धा दुःख किंवा धक्का लागू देणार नाही. असं जे आईचं प्रेम आहे ते प्रेम कशात मोजायचं? 1 तोळा, 2 तोळे, 3 तोळे असं मोजायचं? मग त्या मुलाचं संगोपन करता करता ती आई त्या मुलासारखीच होऊन जाते. बरोबर. मग त्याला चालवताना ती काय करते? आपल्या चालीनं चालते का मुलाच्या चालीनं चालते? आपल्या चालीनं आमच्या लहान मुलांना आपण संगोपित करत असताना आपल्या चालीनं चालतो का त्यांच्या चालीनं चालतो? आमच्या बोलानं बोलतो का त्यांच्या बोलानं बोलतो? आमच्या बोलानं बोलतो का त्यांच्या बोलानं बोलतो? आमच्या विचारानं त्याच्याशी कल्पना करतो का त्याच्या कल्पनेत मिसळतो? बघा, तुम्ही काय काय केलं आहे. जर तुम्ही सजग पालक असला तर ह्या गोष्टी करणार. म्हणजे लहान मुलाला चालवताना आपण त्याच्या चालीत मिळवून जातो, त्याच्याबरोबर बोलत असताना त्याच्या बोबड्या बोलात मिळून जातो ना.
त्याच्या बोबड्या बोलात मिळून जातो. तर त्याचबरोबर तो जसं विचार करतोय तशा पद्धतीने विचार करून त्याला सांगतो. त्याच्याबरोबर आपण तेवढ्या वयाचं होऊन खेळतो. म्हणजेच ती आई किंवा तो बाप त्या मुलाच्या त्या बालपणाशी काय होतो, ऐक्य पावतो. त्या बालपणाशी तो काय होतो, ऐक्य पावतो. ही नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेली शेवटची भक्ती कुठली असेल तर ती ऐक्य भक्ती आहे. ऐक्य भक्ती म्हणजे काय, त्या देवतेमध्येच आपण काय करायचं आहे, मिसळून जायचं आहे. तुकोबऱ्यांचा बघ आहे, देव पहावयाशी गेलो तो देवची होऊनी ठेवलो. म्हणजे काय केलो, तुकोबराय काय म्हणतात, देव पहावयाशी गेलो तो देवची होऊनी ठेवलो. मग म्हणजे काय झालं, म्हणजे काय झालं, जसं लहान मुलाबरोबर आई जशी मिळून मिसळून गेली तसं आम्ही त्या देवाच्या चरित्रामध्ये, त्या देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्यातच काय होऊन गेलो, मिसळून गेलो. आता आई किंवा पालक त्या मुलाबरोबर मिसळून जात असताना आपलं शरीर शिल्लकच राहतं ना. आपलं विचार, आपलं नाव, आपलं प्रतिष्ठा काय बदलते, काय बदलत नाही. पण काय मिसळून गेला आहे, भाव आपला त्या मुलामध्ये मिसळून गेलेला आहे. तसा आपला भक्तिभाव कुठं मिसळून गेला पाहिजे, देवात मिसळून गेला पाहिजे. मग देवात भक्तिभाव मिसळून गेल्याचं लक्षण तुकोबारायांनी तिथं सांगितलं की देव पहावयाशी गेलो तो देवची होऊनी ठेव. बरोबर. आता अशा अनुभवापर्यंत आम्ही अशा अनुभवापर्यंत आपल्याला यायचं आहे. बरोबर. अशा अनुभवापर्यंत आपल्याला यायचं आहे. कशाच्या मदतीनं, कशाच्या मदतीनं, नारद भक्ती सूत्रांच्या मदतीनं. याचा सोपा उपाय काय, मग याचा सोपा उपाय असा आहे की 1 2 3 4 5 6 या ज्या 6 पायऱ्या ज्या आहेत, या 6 पायऱ्या डोक्यात ठेवून नुसतं चालणार नाही, तर त्या आपल्या भक्तिमार्गामधला तो विचार आपल्या मनामध्ये सारखा असला पाहिजे. आणि त्याकरता आपल्याला नारद भक्ती सूत्रामध्ये आत्ता जिथं येऊन गाडी थांबलेली आहे, जिथं ही गाडी येऊन थांबलेली आहे, तिथं नारद असं म्हणतात की जो अशा पद्धतीची भक्ती करतो तो कोणत्याही विषयामध्ये आपलं मन गुंतवत नाही. कोणत्याही विषयामध्ये आपलं मन गुंतवत नाही. आमचं मन कुठं कुठं गुंततं हे ज्याचं त्याला माहिती आहे. बघा, आता आपलं प्रवचन सुरू झालं तोपर्यंत तिथं खाडकन काहीतरी वाजलं. बरोबर. मग सगळ्यांनी लगेच तिकडं बघितलं, माझ्या सकट. सगळ्यांनी तिकडं पाहिलं, माझ्या सकट. म्हणजे आमचं चित्त इथून कुठे गेलं, जिकडं वाजलंय तिकडं गेलं. म्हणजे आमचं इकडं एकनिष्ठ आहे काय, आमचं इकडं एकनिष्ठ तरी आहे काय. भले तिकडं काय पण होऊ दे, पण इकडला आपला मान इकडून तिकडं वळता कामा नाही. इतकी एकनिष्ठता आमच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. पण आमचं मन जे विषयासक्त आहे, विषयासक्त म्हणजे काय की जे 6 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि सूक्ष्म विषय आहेत सत्ता संपत्ती यश आणि कीर्ती. मी अजूनही सत्ता संपत्ती यश आणि कीर्तीचा विचार करत असेल, म्हणजे उदाहरणार्थ कुणाकुणाला मंत्री करणार आहेत, चर्चा चालू आहेत आता, कुणाकुणाला मंत्री करणार आहेत, हा जर माझ्या मनामध्ये विचार चालला असेल तर त्यामध्ये मला नाही करणार हे तरी आमचं सगळ्यांचं सिद्धच झालं. आता इथं बसलेलं कोण मंत्री होणार आहे काय, नाही होणार. कोण, तिसरंच. पण आमचं लक्ष मात्र त्यात गेलेलं असणं, ह्यालाच म्हणायचं विषयांतर. ह्यालाच काय म्हणायचं, विषयांतर. मग आपण नारद भक्ती सूत्राप्रमाणे ज्या 6 टप्प्यामध्ये आलो त्यावेळेला प्रथम देवाची भक्ती आणि बाकीचं काय असेल ते नंतर, बाकीचं काय असेल ते नंतर. बरोबर आहे ना. अशा पद्धतीनं कोणत्याही विषयामध्ये मन तिकडं न ढकलता सतत विषयामध्ये काय असलं पाहिजे, एकच विषय डोक्यामध्ये असला पाहिजे, तो म्हणजे आपल्या अनन्य देवतेची भक्ती. असं केलं की काय होईल,
जी ऐक्याची भक्ती आहे त्या ऐक्याची पुढची पायरी आम्हाला मिळते. जेथे जातो तेथे तू माझा सांगास, चालविशी हाती, असा अनुभव आला आम्हाला. देव आम्हाला हाताला धरून चालवेल असं आम्हाला वाटतंय. किती जणांना वाटतंय देव आम्हाला हाताला धरून चालवेल? किती जणांना वाटतंय? बरं, पुढचं चरण आहे, चालो वाटे आम्हा तुझाची आधार. हां, हे जरा काहीतरी जुळतंय. चालो वाटे आम्हा तुझाची आधार म्हणजे आम्ही काय करतो, आमच्या आता जीवनातल्या कुठल्याच संकटाला कोणाचं सहाय्य मिळत नाही तर आता कोणाचा आधार आहे? देवाचाच आधार आहे. अशी बांधणारी आपल्यात एक भक्ती परंपरा आहे. पण ती नारद भक्तिसूत्राला जुळणारी नाही. हां, कारण नारद भक्तिसूत्राप्रमाणे निष्काम निरपेक्ष देवावर केलेलं प्रेम म्हणजेच खरी भक्ती आहे. कोणतीही अपेक्षा, कोणतीही मागणी, कोणतीही सकामता न ठेवता केलेलं देवावरचं प्रेम म्हणजेच काय आहे? नारद भक्तिसूत्राप्रमाणे सांगितलेली भक्ती आहे. मग आता आपल्याला आपली भक्ती तपासून घेऊन मी नुसता नमस्कार करतो का, की मी नुसता अशा पद्धतीनं देवाला दर्शन घेऊन जातो? माझी निष्ठा किती, त्याच्यानंतर माझी अनन्यता किती, म्हणजे एक देवतेचा ध्यास किती, मी शरणागत किती आहे आणि मी देवाशी ऐक्य किती पावलं आहे. आता देवाशी ऐक्य पावणे म्हणजे देवाच्या रूपात जाऊन मिसळणे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्यावेळेला तो जो निर्गुण तत्वाचा भाग आहे तो निर्गुण तत्वाचा भाग आपल्याशीही जुळवून घ्यावा लागतो. म्हणून एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक एक ऐसी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, म्हणजे माझ्या अंतरंगामधला मी म्हणजे मला स्फुरणारं मीच स्फुरण आणि तो भगवंत एकच आहेत असं काय व्हायला पाहिजे आपल्याला? अशा पद्धतीची आपली भक्तीची स्थिती आली पाहिजे. मग आता आजपासून जेव्हा आम्ही नारद भक्तिसूत्राप्रमाणे भक्ती करायला जाऊ तेव्हा मी आत्तापर्यंत केलेल्या भक्तीमध्ये मी काही देवासमोर मागितलं असेल तर चूक की बरोबर? आता काय म्हणायचं, शेवटचे 10 मिनटं असल्यामुळं रिकॅप म्हणजे काय? उजळणी. बरोबर आहे ना? रिकॅप म्हणजे उजळणीमध्ये काय विचारायचं आहे की जर आत्तापर्यंतच्या भक्तीमध्ये मी देवाकडे काही मागत आलो असेल तर ती भक्ती नारद भक्तिसूत्राप्रमाणे आहे किंवा नाही? आहे किंवा नाही? बरोबर. बरं, मी काही वेळेला इकडं याही देवाला गेलो, त्याही देवाला गेलो, याही देवाचं चरित्र पाहिलं, त्याही देवाचं चरित्र वाचलं, याही देवाचं चरित्र वाचलं, सगळ्या देवांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे. मग नारद भक्तीप्रमाणे भक्ती आहे किंवा नाही? बरोबर. म्हणजे एक निवाडाच लावत जायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मला एकदम लॉटरी लागली 1 कोटीची आणि त्या दिवशी मी कुठल्या तरी देवाच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्याच्यामुळंच लागली मला असं म्हणून मी आता त्या देवाकडे जायला सुरुवात केली. नारद भक्तीप्रमाणे सूत्राप्रमाणे ही भक्ती आहे की नाही? म्हणजे किती तपासत जायला पाहिजे. बरं, मी एका देवाचं दर्शन घेऊन गेलो आणि पाय ठेचकळून पडलो, बरोबर, आणि माझा अंगठा फुटला. मग मी देवाला दोष द्यावा का माझ्या न व्यवस्थित बघून न चालण्याला दोष द्यावा? कुणाला दोष द्यावा? दगडाला दोष द्यावा? आपल्यालाही घ्यायचं नाही देवालाही द्यायचं असं आहे काय? नाही. म्हणजे त्याचा संबंध असा नाही. म्हणजे इतक्या सगळ्या व्यवस्थित पथ्यांचा जर विचार केला तर नारद भक्तीप्रमाणे भक्ती करणं हे अत्यंत सोपं काम आहे. बरोबर. आणि ते सोपं काम करत असताना त्यामध्ये असं म्हटले की निरोधस्तु लोकवेद व्यापारन्यासहा, म्हणजे काय की जो नारद भक्तिसूत्राप्रमाणे भक्ती करतो तो प्रापंचिक व्यापार किंवा आपलं जे काही दैनंदिन क्रिया आहेत त्या दैनंदिन गोष्टी त्या भक्तीशी अजिबात जोडत नाही.
दैनंदिन गोष्टी अजिबात त्याशी जोडत नाही, तर भक्ती अगोदर करतो आणि त्याच्या जोडीला आपण करावं लागतंय म्हणून प्रपंचातल्या गोष्टी तो करतो, करावं लागतंय म्हणून प्रपंचातल्या त्या गोष्टी करतो. मग आता आम्ही प्रपंचाला प्राधान्य देतो का भक्तीला प्राधान्य देतो? भक्तीला जर आम्ही प्राधान्य देत असू तर मग प्रपंचातल्या बारीक सारीक गोष्टीत मन खिन्न होण्याचे जरी प्रसंग आले तरी ते आपले खिन्न होता कामा नाही, खिन्न होता कामा नाही. मग अशी जर नारद भक्तिसूत्राप्रमाणे जर भक्ती केली आणि प्रपंचात काही जरी कमी जास्त झालं तरी मला जर दुःख वाटेना झालं तर हे चांगलं आहे की वाईट आहे? हे चांगलं आहे की वाईट आहे? प्रपंचात माझ्या काहीही झालं तरी आता माझ्या मनाला दुःख लागत नाही, मला निराशा येत नाही, मला त्रास होत नाही, अशी माझ्या मनाची स्थिती नारद भक्तिसूत्राच्या भक्तीप्रमाणे घडलेली आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे? बरोबर आहे ना? अशा माणसाला समाजामध्ये एक शब्द आहे, काय झालं तरी त्याला काय होत नाही तो घमंडघट्ट आहे. काय खेड्यातला शब्द आहे, काय झालं तरी तो, काही झालं तरी त्याच्या डोळ्यातनं पाणी येत नाही आणि काही झालं तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू येत नाही, असा तो काय आहे, पाषाण हृदयी आहे, असं लोक काय म्हणतात, एखाद्या खंबीर माणसाला म्हणतात. पण इथं मात्र पाषाण हृदयी नाही, आपण कसे आहोत, देवाच्या भक्तिप्रेमानं ओले झालेलो असल्यामुळं इकडं काही झालं, इकडं बरे वाईट काही जरी झालं तरी आमची मनस्थिती हलणार नाही. म्हणून नारद भक्तिसूत्र ही आनंदी मनोवृत्ती कायम टिकवण्यासाठीचा एक काय आहे, साधा सोपा मार्ग आहे. मग ती मिळवावे की मिळवू नये? कायम आनंदी राहायचं सूत्र मिळवावं की मिळवू नये? बरोबर. मग ह्या पद्धतीनं झालं तर ते मिळणार आहे, अन्य कुठल्या पद्धतीने गेलं तर ते मिळणार नाही. आता शेवटचं त्या म्हणजे 9वं सूत्र असं आहे, तस्मिन्नन्यता तद्विरोधीषु उदासीनता. आणि मग अशा पद्धतीची भक्ती मी जर करणार असेल तर त्याच्या विरोधी ज्या ज्या गोष्टी येतील त्या मी काय करेन, स्वीकारणार नाही. देवाची अनन्य भक्ती, देवावरची प्रेमभक्ती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा मला अडथळा येतो त्या त्या गोष्टी मी काय करेन, बाजूला सारेन. बरोबर. आता देवावरची भक्ती करण्याला आम्हाला अडथळा येतो का येत नाही? कोरोना आला होता का नाही? त्यावेळेला लोक वारीला गेले? त्यावेळी लोक वारीला गेले काय? नाही. काय आला? अडथळा आला. म्हणजे पट्टीचे होते, कोण सायकलीने गेलं, कोण चालत गेलं, कोण चोरून गेलं, रात्रीचं गेलं. म्हणजे त्या आनंद भक्तांनी मात्र ती वारी चुकवली नाही. तसं जरी आम्ही एखाद्या देवतेची भक्ती करत असताना जर कोणतरी आमची टिंगल करायला लागलं तर मग आम्ही काय करायची, ती भक्ती सोडावी की चिकटून राहावं? देवभक्तांची टिंगल करणारे लोक आहेत का नाहीत? नास्तिक लोक जे आहेत ते तुमच्या आमच्या टिंगली करणारे आहेतच. मग त्या टिंगल करणाऱ्यांच्याकडं आम्ही लक्ष द्यावं की आपल्या श्रद्धेला चिकटून राहावं? श्रद्धेला चिकटून राहिलं पाहिजे. म्हणजे आता केवढी मोठी तयारी नारद भक्तिसूत्रानं करून घेतली आपली. एक, कोणीही माझ्या दैवतेविरुद्ध बोललं तरी माझ्यावरती काही फरक पडणार नाही. मी भक्ती करत असताना मला कितीही अडचणी आणि चांगले प्रसंग आले तरी त्याचा मी भक्तीशी संबंध जोडणार, देवाशी संबंध जोडणार नाही. मी शरणागत पद्धतीनं भक्ती करणार. मी एकाच देवतेची भक्ती करणार आणि अन्य देवतांनासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करून पाहणार. म्हणजे सर्व देवतेमध्ये ती एक देवताच पाहणार. बरोबर आहे ना? आणि मी ही भक्ती करत असताना माझा प्रेम, जिव्हाळा, भावनेचा ओढा सगळा जो आहे तो कुठं अर्पण करीन? त्या देवतेलाच अर्पण करीन. अशा पद्धतीची भक्ती आम्ही करावी असं नारद भक्तिसूत्राचं आपल्याला काय आहे, शिफारस आहे. शिफारस म्हटली की ऐकायची की नाही ते परत ऐकणाऱ्याच्या हातात आहे. पण
आपण मगापासून विचार करतो आहोत की नारद भक्तिसूत्रे ही कलियुगातील भक्तांच्या सोयीसाठी नारदांनी लिहिलेली आहेत. कलियुगामध्ये इतकं अस्थिर वातावरण आहे की या अस्थिर वातावरणामध्ये लोकांना भक्तिमार्ग शाश्वत आणि अगदी पक्का जर प्राप्त व्हायचा असेल तर हे भक्तिशास्त्र नारदांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून शास्त्राप्रमाणे भक्ती करायची असते आणि ती कशी असते, त्याचे 6 टप्पे कोणते याचा विचार आज आपण केलेला आहे. आता आम्ही यातल्या कुठल्या कुठल्या टप्प्यामध्ये आहे ते ज्याचं त्यांनी काय करायचं पाहायचं आणि पहिल्या टप्प्यातून पहिल्या इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जायचं, दुसऱ्यातून तिसऱ्यातून असं करत किती वेळा टप्प्यापर्यंत येऊन थांबायचं, 6व्या. त्यानंतर पुढं आपलं काही काम राहिलेलं नसतंय. आता मग असं आहे की असा जो परमोच्च क्षण आहे तो कसा दृष्टांतानं समजून घ्यायचा की आम्ही बाजार करायसाठी पिशवी घेऊन कुठं आलेलो आहोत, बस स्टॉपवरती आलेलो आहोत, पहिला टप्पा. त्याच्यानंतर एस-टी आली आणि आम्ही भोगावतीच्या त्या मार्केटच्या तिथं उतरलेलो आहोत, दुसरा टप्पा. त्याच्यानंतर बाजारात फिरून इथे काय मिळते तिथे काय मिळते ते बघत बघत फिरायला आलेलो आहोत, तिसरा टप्पा. त्यानंतर एका बागवानाची भाजी आम्हाला पसंत पडली आणि आम्ही घ्यायचा निर्णय घेतला, पुढचा टप्पा. त्याच्यानंतर भाजी आम्ही विकत घेतली, ती आता कुठं आली, आमच्या पिशवीमध्ये आली. त्यानंतर आम्ही परत घरी आलो, घरी आल्यानंतर ती भाजी निवडल्यानंतर खाल्ली आणि खाल्ल्यानंतर आपल्या पोटामध्ये ती गेली आणि ती पचून कुठंपर्यंत आली, रक्तामध्ये ती परावर्तित झाली. आता या रक्तामध्ये मिसळलेल्या भाजीची सुरुवात कुठं आली, पिशवी घेऊन बस स्टॉपवर होतो तिथपासून आली. आता एखादा माणूस नुसताच पिशवी घेऊन बस स्टॉपवर उभारला तर पुढच्या टप्प्यापर्यंत तो येईल काय? मग नुसतंच आम्ही नमस्कारामध्ये राहिलो तर पुढच्या टप्प्यामध्ये येणार नाही. लक्षात आलं? ते दृष्टांत का द्यावे लागतात की तेवढी वाटचाल केल्याशिवाय तिथपर्यंत आपल्याला ते गुण प्राप्त होणार नाही. आणि म्हणून या निमित्तानं आपण या 4-5 दिवसामध्ये नारद भक्तिसूत्रे या ग्रंथातील काही सूत्रांचा अभ्यास केला. एकूण 84 सूत्र आहेत. 84 सूत्र जरी असली तरी छोटी आहेत. पहिलं सूत्र एका शब्दाचंच आहे, दुसरं सूत्रसुद्धा एका शब्दाचंच आहे, तिसरंसुद्धा एक दोन शब्दाचीच अशी छोटी ती सूत्र आहेत. मग तुम्ही म्हणाले एवढी 84 अशी कशाला लिहिली, एकत्र लिहायची नाहीत काय? एकत्र लिहायची नाहीत. कारण काय की त्याला एक तो टप्पा पूर्ण समजल्याशिवाय पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन चालत नाही. जसं पहिल्यांदा अ गिरवल्याशिवाय ब कडे न्यायचं नाही, त्या पद्धतीनं आम्हाला जी आमची भक्ती करण्याची अंतःप्रेरणा आहे, ती भक्ती करायची अंतःप्रेरणा जी आहे ती अशी जर आपण सुजाण बनवली, शहाणी बनवली, आमची भक्ती आम्ही काय करायची आहे, शहाणी करायची आहे. भक्ती शहाणी करता येते? भक्ती शहाणी करता येते का? येते की. कशी? याप्रमाणे शहाण्या भक्तीसाठी नारद भक्तिसूत्रांच्या तत्वांचा आपण काय करावा, अवलंब करावा आणि या पद्धतीनं आपण आपली भक्ती अधिक दर्जेदार, अधिक चांगली करून भगवंताला प्राप्त करून घ्यावं असं दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला पूर्णविराम द्या. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव.